गाझियाबादमधल्या मॉलची गोष्ट आहे, साधारण 10 ते 15 वर्षांपूर्वीची. मी तिथे काहीतरी घ्यायला गेलो होतो. सोबत कोणीतरी होतं. आत गेल्यावर तिथल्या एका माणसाने वस्तूचा भाव खूप जास्त सांगितला. माझ्यासोबत जो होता त्याने थोडीशी हुज्जत घातली आणि शेवटी योग्य भावावर गोष्ट ठरली. वस्तू खरं तर 1700 रुपयांची होती आणि तो माणूस ती 2700 मध्ये विकायचा प्रयत्न करत होता. मग आम्ही बाहेर आलो, पार्किंगमध्ये गेलो. तिथे एक माणूस उभा होता. त्याने पावती दाखवली आणि म्हणाला, 100 रुपये द्या. माझा जो साथीदार होता तो गाडी चालवत होता. त्याने विचारलं, 100 रुपये कशाचे? पावती घेतली तर लिहिलेलं होतं की 6 तासांपेक्षा जास्त पार्किंगसाठी 100 रुपये. पण आम्हाला तर 2 तासही झाले नव्हते. तो माणूस ती दुसरी पावती दाखवत होता दुरून आणि सांगत होता की 100 रुपये द्या. मग म्हणाला, ठीक आहे, काही नाही, तुम्ही फक्त 50 रुपये द्या. मी म्हटलं, हे बघतोयस ना? म्हणाला, हा माणूस गरीब आहे आणि आतला तो श्रीमंत आहे. पण दोघात काही फरक आहे का? गरीब माणूस आपल्या पद्धतीने तुम्हाला लुटायचा प्रयत्न करतोय आणि श्रीमंत आपल्या पद्धतीने तुम्हाला लुटायचा प्रयत्न करतोय. आज ज्याला तुम्ही गरीब म्हणताय, उद्या जर त्याला मॉलमध्ये दुकान मिळायची संधी मिळाली ना, तर तोही लोकांना लुटेलच. हाही त्याच शर्यतीत आहे ज्यात सगळे श्रीमंत आहेत. फक्त हा मागे पडलेला आहे.